डीएफ म्हणजे AdBlue असतो, डिझेल एक्झॉस्ट फ्युएल म्हणतात त्या, डीएफ डिझेल एक्झॉस्ट फ्युएल. तर तो पण अधिकृत जो कंपनी सांगेल ते डीएफ आपल्याकडे येईल आणि कुलंट पण येईल. त्यानंतर हे आपण बघायचं, तर कुलंटचं लाईट आलं, आपण त्याच्यामध्ये टॉपअप करून घ्यायचं. दुसरी गोष्ट, या स्क्रीन मध्ये तुम्हाला इथे खाली अशी डीएफ ची पट्टी मिळेल. इथे डीएफ म्हणजे डीएफ ची लेवल तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये इथे एक बाण येते इथे असं. हा बाण आहे ना, या बाणच्या खाली लेवलने आली पाहिजे. हा जो आहे म्हणजे 25% डीएफ 25% लेवलच्या वरती पाहिजे आपल्याला. 25%च्या खाली असली तर तुमची गाडी लोड घेणार नाही आणि तुमच्या गाडीमध्ये इंजिन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे डीएफ तर गाडीत जेव्हा आपण बसू तेव्हा आपल्याला या गोष्टी बघणं खूप महत्वाचे आहे. जेव्हा आपण बॅटरी कट ऑफ स्विच म्हणतात त्याला, हा चालू केल्यानंतर सगळे मीटर हे ऑपरेट होतील, सगळे लाईट लागतील. लाईट लागल्यानंतर मीटर जेव्हा डॉन होतील तेव्हा याच्यातले सगळे लाईट बंद होऊन फक्त एक आणि हे 2 लाईट चालू पाहिजे. बाकी जर हा लागला कुलंटचा तर कुलंट कमी आहे. त्यानंतर हा असा एक लाईट लागेल, हे डिझेल सर. इथे NOS लिहिलेलं असतं, नॉक्स म्हणजे तुम्ही जो डीएफ टाकला AdBlue तो प्रमाणित नाही, तो लोकल आहे. जसं आपण कोणतंही ऑइल टाकतो गाडीमध्ये, सध्या आपल्या BSच्या गाड्यांमध्ये अंदर तो योग्य क्वालिटीचा नाही. तर त्यामुळे हा तुमचा लाईट लागल नॉक्स, हा पण लाईट लागला नाही पाहिजे. त्यानंतर आणि जेव्हा तुमची डीएफ लेवल कमी असेल, हे जमीन येते डीएफ लेवल कमी असेल तेव्हा पण हा लाईट डीएफ लेवलचा हा एक लाईट आणि हा असा एक सिम्बॉलचा लाईट लागेल. हॅलो, अहो गंगापूर मध्ये या तुम्ही. हो या, हो या. लेवलचा सिम्बॉल हा लाईट ऑरेंज कलर हा लागला आणि ही लेवल जर कमी असली तर तुमची डीएफ लेवल कमी आहे. ती टॉपअप केल्याशिवाय तुम्ही गाडी हलवायची नाही. दुसरा, आता गाडीमध्ये जर समजा हा लाईट लागला, EDC लिहिलेला. आता BS4च्या गाड्यामध्ये पण आपला EDCचा लाईट लागला, तेव्हा कुठंतरी इंजिन, EDC म्हणजे इंजिन डायग्नोस्टिक सर्किट, म्हणजे इंजिन आणि सेन्सर विषयी सगळी माहिती जी आहे EDC बॉक्स असतो सर गाडीमध्ये, कॅबिनमध्ये. आपल्या BS4च्या गाड्यामध्ये दरवाजाच्या पुढे EDC बॉक्स आहे, बरोबर. तर पूर्ण सेन्सरची आणि इंजिनची माहिती हिच्यात गोळा होती आणि इथून ती या डिस्प्लेकडे येते, ट्रान्सफर होती. जर हिच्यामध्ये काही दोष असला इंजिन मध्ये किंवा एखाद्या सेन्सर मध्ये तर ते या EDC मध्ये जाते. EDC मधून ते येते या सिम्बॉलला येते. या सिम्बॉलला हा लाईट लागला, समजा आपल्या इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती गाडी आपण हलवायची नाही, चालूच करायची नाही. त्या गाडीचा मेकॅनिकची गरज आहे. मेकॅनिक समजा आता ते एसटीचं धोरण पुढचं काय ते लेलँडचा अधिकृत माणूस इथे देत आहे, सर्व्हिस सेंटर करतायत, ते त्यांच्याशी संपर्क किंवा हेड मेकॅनिकशी संपर्क करायचा. ही गाडीमध्ये असा असा दोष आम्हाला आढळून आलेला आहे आणि त्याची तुम्ही हे करायची आहे. आवाज दे. गाडी चालली बाबू जाएंगे ना उधर नहीं
प्रवासी का क्या अपनी गाड़ी तो रोक सकते हैं आप तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही याला शिकवायला पण थांबा जर शिकत नाही काय करायला आणि एक असं एक लाईट येतो तिच्यामध्ये एडीसी नसतं लिहिलेलं MIL लिहिलेलं असतं काय MIL. आणि त्याच्या बाजूला एक स्टॉप लॅम्प येतो जसं स्टॉप लॅम्प समजा हे दोन लाईट लागले MIL आणि स्टॉप याचा अर्थ की तुमच्या गाडीमध्ये वाहनामध्ये दोष आहे जेव्हा डिझेल पर्टिक्युलर फिल्टर असतो तिच्यामध्ये तर तो पूर्णपणे चोकअप झालेला आहे. तुम्ही गाडी हलवू नका. तुमच्या गाडीत जेव्हा मोठा मेजर प्रॉब्लेम कधी येईल रनिंग मध्ये पण येऊ शकतो. तुम्हाला स्टॉपचं लाईट लागलं स्टॉपचं लाईट लागलं तुम्हाला गाडी बिलकुल साईडला गेली कारण हा स्टॉप म्हणजे ती गाडी तुम्हाला बोलते की बाबा मी चालू शकत नाही माझा विषय संपलेला आहे तुम्ही साईडला माझी लावा. तब्येत बळजबरी खराब केली. नाही ती जर समजा थोड्या वेळ उभा केली आपण साईडला आयडलिंग मध्ये ठेवून स्टॉप केली नंतर तो जर स्टॉप लाईट बंद झाला तर पण चालायची का बंदच होत नाही. लाईट बंदच होत नाही का नाही तिच्यात प्रॉब्लेम आला की बंद होत नाही. कुठला तरी सेन्सर मध्ये प्रॉब्लेम आला तुम्हाला हा स्टॉप लाईट लागला म्हणजे तुमच्या गाडीमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला गाडी थांबवणं खूप गरजेचं आहे. तो आला कोवे आला का म्हणजे पहिल्यापासून परत एकदा यांना देऊन टाक. हा. येणार नाही त्या नाही का गेला ड्युटी गेला ड्युटी आहे का मग सही करून जाय ना म्हणे नाही येतो हिरो टाकून जाय बरं दुसरं पुस्तक सांगा ना माझी कळलं एक कपडा गाडीत बसलो आपण स्टार्ट गाडीत बसल्या बसल्या हा डॅशबोर्डला लाल रंगाचं बटन आहे बॅटरी कडून सगळ्यात पहिले हा ऑन केला कपडा द्यायचा ऑन केला इग्निशन स्विच ऑन केलं नाही हा. 1 चावी 2 फिरवली. 3 चाबी फिरवल्यानंतर हे सगळे मीटर ऑपरेट होतील आणि डॅशबोर्ड वरचे सगळे लाईट लागतील. 25 लाईट लागते सगळे लाईट लागले मीटर पूर्ण डाऊन होतील लाईट सगळे बंद होतील. गोवे आतमध्ये ये सही करके जा. सही करून जा ना व्हिडिओ टाकून देतो आम्ही तुम्हाला सगळे लाईट बंद झाले पाहिजे. तिच्यामध्ये फक्त तुम्हाला हे दोन लाईट चालू राहिले पाहिजे. एक पार्किंग ब्रेक हँड ब्रेकचं आणि एक अल्टरनेटरचं बॅटरीचं. हे दोन लाईट फक्त हे चालू राहिले पाहिजे. या व्यतिरिक्त जर यदा कदाचित दुसरे कोणतं लाईट लागेल तर सगळ्यात पहिले आपण बघूया कुलंटचं लाईट. हा असं लाईट येईल ऑरेंज रंगाचं कुलंट म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कुलंट लेवल कमी आहे. चालक क्रमांक तुम्ही पहिले गाडीमध्ये कुलंट टॉपअप करायचे. दुसरा प्रॉब्लेम येईल NOx NOx म्हणजे तुमच्या गाडीत जो DEF टाकलेला आहे एक्सटर्नल केमिकल युरिया तो उच्च प्रमाणित कंपनीचा नाही. जे कंपनीनं रेफर केलेला आहे तो तिच्यामध्ये तुम्ही टाकलेला नाही. तुम्हाला व्हिडिओ टाकून मी गाडी चालवू देतो नका. साखरपटांचे व्हिडिओ आहे ना बघत तर राहायचं ते तिच्यामध्ये तुम्ही त्याच ग्रेडचा जसं आपल्या ऑइल मध्ये ग्रेड असतो 15-20 तर ते त्या ग्रेडचं जी कंपनीने सुचवलेलं आहे त्या ग्रेडचं DEF युरिया यामध्ये टाकायचंय. त्यानंतर आपल्याला हा एक सिम्बॉल खूप महत्वाचा आहे EDCचा. तर BS4च्या गाडीमध्ये EDC सिम्बॉल येतो. हा जर लागला तेव्हा पण गाडी हलवायची नाही. EDC म्हणजे इंजिन डायग्नोस्टिक सर्किट. तुमच्या इंजिन मध्ये किंवा इतर सेन्सर मध्ये कोणताही दोष असला तर हा EDCचा लाईट तुम्हाला इथं इशारा blink करतो करतो. आपल्याला सुचवतो आणि जर तुम्ही गाडी चालू केली या परिस्थितीत इथं डिस्प्लेवर तुम्हाला लिहिलेलं येतं इथं म्हणजे दर 5 मिनिटांनी या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 5 मिनिटांनी लिहून येईल की ही गाडी तुम्हाला चालायची याच्यामध्ये नाहीये. तुम्ही तात्काळ जे येतं तुमच्या सर्व्हिस सेंटरला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल तिथं डिस्प्लेमध्ये. सर्व्हिस सेंटरचा टोल फ्री नंबर पण दिला जाईल. त्यानंतर आता तुम्ही गाडी चालू केली. हे DEF लेवल हे तर बाण येतं तुम्हाला एक असं छोटा. हिच्या खाली DEF लेवल आली नाही पाहिजे तुमची. बाण जो आहे ते बाणच्या तिकडे वरतीच DEF लेवल पाहिजे त्याच्या खाली नाही आली पाहिजे. हा एक झाला. त्यानंतर तुमचा आता रनिंग इथं पुसायला एक सर
ही गाडीचं. हा असा एक लाईट आहे. म्हणजे तुमचं जो आहे गाडीचं टेम्परेचर हा दर्शवतो की तुमचं गाडीचं टेम्परेचर खूप जास्त झालेलं आहे, गाडी जास्त गरम झालेली आहे. आणि इथं तुम्हाला आता रिजनरेशन करायची गरज आहे. रिजनरेशन साठी तुम्हाला इथं डॅशबोर्डवर 2 बटन आहेत. एक ऑरेंज रंगाचा आहे, तिच्यावर हा असा सिम्बॉल आहे पण त्याला असं काट मारलेलं आहे. हे ऑरेंज. आणि दुसरा एक हिरवा बटन आहे, असं हिरवा, तिच्यावर पण असं सिम्बॉल येईल. तर जेव्हा तुम्हाला गाडी रिजनरेशन मागताना तुम्ही गाडी आता रनिंग मध्ये आहे, तुमच्या गाडीत प्रवासी आहे, तुम्ही शहरामध्ये आहे किंवा तुम्हाला तिथं खूप गवत आहे किंवा डिझेल पंप आहे, तर जेव्हा ही गाडी रिजनरेशन करते 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आउट करते. किती? 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे पूर्ण माणूस भाजून निघाल तिच्यात, इतकं तो टेम्परेचर. म्हणून तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं जिथं तुम्हाला पेटण्यासारखी काही वस्तू नाही. तर जर आता तर गाडी तुम्हाला रनिंग मध्ये रिजनरेशन मागते, मग आता काय करणार? हे लाईट ब्लिंक करतो इथं असं. मग लाईट ब्लिंक केल्यानंतर काय करायचं? तिथं हा ऑरेंज बटन जो आहे, तर ऑरेंज बटन 5 सेकंदासाठी दाबून ठेवायचं. त्याला गरम झाल्यावर 5 सेकंदसाठी दाबून ठेवायचं. 5 सेकंद दाबल्यानंतर तुम्हाला मेसेज इथं डिस्प्लेवर दिसून येईल की रिजनरेशन स्टॉप. इथं डिस्प्लेवर रिजनरेशन स्टॉप असा मेसेज तुम्हाला येईल. तुमचं रिजनरेशन स्टॉप झाले. मग तुम्ही ती गाडी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकता. सुरक्षित ठिकाणी घेऊन गेल्यानंतर, प्रवासी उतरवल्यानंतर मग हा हिरवा बटन 3 सेकंदासाठी दाबून ठेवायचं. किती? 3 सेकंद. 3 सेकंद दाबल्यानंतर डिस्प्लेवर तुम्हाला मेसेज येईल रिजनरेशन स्टार्ट. रिजनरेशन स्टार्ट. याला जवळपास 20 ते 45 मिनिटाचा अवधी लागतो. किती? 20 ते 45 मिनिटं. जेव्हा तुमचं रिजनरेशन स्टार्ट होईल, तुमचा आरपीएम जाईल 1500 ते 2000 पर्यंत. ऑटोमॅटिक. तुम्हाला एक्सिलेटर दाबायचं नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त हे 3 सेकंड बटन दाबून ठेवायचं. इथं डिस्प्लेवर मेसेज येईल रिजनरेशन स्टार्ट. तुमच्या गाडीचा आरपीएम वाढेल. ते 1500 ते 2000 आरपीएम पर्यंत तुमची गाडी रेस ऑटोमॅटिक रेस होईल. ऑटोमॅटिक. तुम्हाला तिच्यामध्ये कोणतेही बटन किंवा कोणताही क्लच, ब्रेक, एक्सिलेटर काहीही हाताळायचं नाही. आणि गाडी आयडलिंग मध्ये ठेवल्यानंतर आपण बाजूला जाऊन उभारायचं का गाडीतच बसायचं? बाजूला उभं राहायचं. म्हणजे कसं तेवढी रेस होईल तर नाही आपण तेव्हा आपण गाडीच्या बाजूला उभं राहायचं. फक्त गाडीजवळ कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे कोणी येऊन एक्सिलेटर झालं. हा, कोणी गाडीजवळ येणार नाही. आणि काही पेटणारी वस्तू गाडीजवळ आली नाही पाहिजे. एखादा कपडा, एखादा धुडकं, चिंदूक, गवत किंवा काही पंप हे गाडीजवळ असायला नको त्या क्षणी. तर हे 1500 ते 2000 आरपीएम पर्यंत गाडी तुमची जाईल. 20 ते 45 मिनिटाचा अवधी त्याला लागतो. ते झाल्यानंतर ऑटोमॅटिक गाडी तुमची परत 6 आरपीएम ला येईल. आयडलिंग मोडवर. आयडलिंग मोडवर आली. आयडलिंग मोडवर आली तर हिच्यानंतर तुम्हाला इथं मेसेज येईल रिजनरेशन कम्प्लीट. मग तुम्ही गाडीवर बसा. तो कम्प्लीटचा मेसेज हा लाईफ टाइम राहतो का? नंतर तो पाहिलं समजा आयडलिंग झाली गाडी आपली, निघून जातो. मग ते डिस्प्लेवरचे जेवढे मेसेज आहे ते ऑटोमॅटिक ऑल क्लिअर होतात. ऑल क्लिअर. असं थंब येतो डायरेक्ट. नाही, तसं थंब त्यासाठी नाही येत का? नाही, ते मागच्या गाड्याला होता तो. नाही तसं नाही. या गाडीला आहे तो थंब, पण त्यासाठी नाही. नाही का? नाही, त्यासाठी तो दुसऱ्यासाठी डिस्प्लेची माहिती देतो ना. आता ही झाली याची माहिती. आता लाईट संबंधित सगळी माहिती तुम्हाला द्यायची म्हटल्यानंतर एक ती पहिले कुलंट लेवल दाखवली. त्यानंतर तुम्हाला हिच्यामध्ये एक असं सिम्बॉल येऊ शकतो. आता ते तिथं उभं राहायला जागा नाही, त्यामुळे काढता येईल. हे असं एक सिम्बॉल आहे.
हा सिम्बॉल आहे की तुमच्या डिझेल फिल्टरमध्ये पाणी जमलेलं आहे क्षमतेपेक्षा जास्त. डिझेल फिल्टर जो सेपरेटर असतो तर त्याचं कामच असतो की डिझेल मधला कचरा आणि पाणी वेगळं करणं. पण त्याची कॅपॅसिटी असते की इतके कॅपॅसिटी पर्यंत तो पाणी साठवून ठेवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलं मग तुमची गाडी पिकअप करणार नाही, गाडी लोड घेणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, तुम्हाला इथे 2 फिल्टर दिलेले, एक टाकी जवळ दिलेले डीसी जवळ आणि एक समोर इंजिन जवळ. त्याच्या खाली टॉप आहे, BS4च्या गाडीला पण आहे. ते ड्रेन करायचं, त्यातलं पाणी काढायचं. पाणी काढल्यानंतर परत त्याला टाईट करायचं, मग गाडी चालू करायची. तुमचा सिम्बॉल ते पाणी फिल्टरच्या खालच्या बाजूनच निघतं का? खालच्या बाजून हा तुमचा सिम्बॉल निघून जाईल. त्यानंतर तुम्हाला स्टॉप लाईटची माहिती. हा असा स्टॉप लाईट आहे, हे पार्किंगचं. तुमच्या जेव्हा गाडीमध्ये एअर प्रेशर कमी असेल किंवा हँड ब्रेक ऑपरेट असेल तेव्हा तुमचा लाईट लागलेला असेल जायकरून. तुम्ही गाडी चालू केली, चालू केल्यानंतर तुम्हाला 3 मिनिटं गाडी आयडलिंग मधून थोडंही एक्सिलेटरला धक्का लावायचा नाही, लावायचंच नाही 3 मिनिट. पायच ठेवायचं नाही एक्सिलेटरवर. गाडी चालू करा, 3 मिनिटं तिला आयडलिंग मध्ये राहू द्या. ऑटोमॅटिक त्याच्या डिस्प्लेमध्ये इथं दोन्ही बाजूला एअर प्रेशर बार येतात. एअर प्रेशर बार ऑटोमॅटिक त्याचे वाढणार. हे वाढल्यानंतर तुमचं जेव्हा इथं 8 बार पर्यंत जाईल, हा हिच्यामध्ये आपल्या जुन्या गाड्यामध्ये 8 बार पर्यंत गाडीचं लिमिटेशन होतं, ते 10 बार पर्यंत जातं BS6 मध्ये. पण मिनिमम 8 बार पर्यंत तुम्ही गाडी हलवू शकता. 8च्या पुढेच पाहिजे समजा. 8च्या खाली नको. 8 बारच्या पुढे जर तुमची हवा असली तर तुम्ही गाडी तिच्यामधून हलवू शकता. आणि जर यदा कदाचित तुम्ही हँडब्रेक काढल्यानंतर पण हा सिम्बॉल जात नाही तर याचा अर्थ तुमची हवा पूर्णपणे गाडीमध्ये जात नाही, प्रेशर फुल नाही, प्रेशर फुल होत नाही. तसं तुम्हाला डिस्प्लेवर तुम्हाला हे एअर बार प्रेशर मध्ये दिसूनच येणार. आता मेन महत्वाचे जे बटन होते रिजनरेशनचे ते मी इथे तुम्हाला दाखवले, ऑरेंज आणि हिरवा. त्याचा उपयोग कसं करायचा ते दाखवलं. पण सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा गाडी घेतात या सगळ्या गाडीची तुम्हाला पूर्ण चेक करणं महत्वाचं आहे. हिच्यामध्ये तुमचा लाईट लागतो का. आता हा लाईट जर तुमच्या हिच्यामध्ये एखादा चालू असेल तर तुम्ही तिथून गाडी त्याची माहिती पूर्ण, आता हिच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली लाईट कोणतं कशाचे काय. तर तो जर तुमच्या हाताचा असेल प्रॉब्लेम, डिझेलमध्ये पाणी आहे, पाणी ड्रेन करा. कुलंट कमी आहे, कुलंट टाका. ऑइलचं सिम्बॉल येईल इथं. ऑइलचं आपल्या गाड्यामध्ये नेहमी येतो असा ऑइलचं सिम्बॉल. ऑइलचं सिम्बॉल लागलं, तुमच्या गाडीमध्ये ऑइल लेवल कमी आहे. ऑइल टाकल्याशिवाय गाडी हलवायची नाही. आपल्या जुन्या ज्या गाड्या होत्या त्यात 20-22 लिटरचं चेंबर असायचं. गाडीला अपेक्षित होतं फक्त 16 लिटर ऑइल. तिच्यामध्ये टाकायचं आपण 20-22 लिटर, म्हणजे तिच्यामध्ये ऑइल लेवल थोडी कमी जरी इथं दाखवलं ती गाडी चालू शकत. हिच्यात तसं नाही. हिच्यात जितकं लागतं तितकं चेंबर आहे. चेंबर छोटा आहे, 16 लिटरचं चेंबर सरासरी. तिचं एक्झॅक्ट माहिती घ्यावं लागल. मला वाटतं 14 लिटरचं काहीतरी तिथं दिलेलं आहे. जितकं लागतं तितकंच ऑइल. तिच्यामध्ये जितकं लागतं तितकंच ऑइल, एक्स्ट्रा ऑइल राहत नाही. त्यामुळे जर हा ऑइलचा लाईट लागला तरी सुद्धा तुम्ही ऑइल टॉपअप केल्याशिवाय गाडी हलवायची नाही. त्यानंतर तुम्हाला BF रिजनरेशनचं दाखवलं आणि एनॉक्सचं दाखवलं, नॉक्सचं दाखवलं. हे जर EDCचं सिम्बॉल आहे तसंच एक सिम्बॉल येईल MIL. भगत मध्ये बोला जेवढे येतील ना तेवढे बोला. ते सोन्याला आवाज दे. हा बोला ना. ही माहिती लय महत्वाची. इंजन जर जाम झालं तर आपल्या बोकंडी बसेल ते. MILचं सिम्बॉल येईल. पहिल्या गाडीला ढकलून जात होतं. MILचा सिम्बॉल आला तरी सुद्धा तुम्ही गाडी हलवायची नाही. नंतर कर इकडे, पहिले ते नंतर कर. कॅश नंतर भर. ये इकडे, लाडकी इकडे. MILचा सिम्बॉल म्हणजे तुमचं डिझेल पर्टिक्युलर फिल्टर पूर्णपणे चोकअप आहे. म्हणजे जो मेन फिल्टर आहे तुमचा डिझेलचा, डिझेल फिल्टर जो मेन आहे तो पूर्ण चोकअप आहे. नाव लिह, सही कर. एक मध्ये तो पूर्णपणे चोकअप आहे. तर त्यामुळे तुम्ही तिथं पण गाडी हलवायची नाही. आता हे हिच्यामध्ये तुम्हाला लाईट मध्ये आणखी एक लाईट तुम्हाला दाखवतो. इथे एक हिरवा यच टाईपचा असं लाईट येईल, हिरवा यच. जेव्हा तुम्ही टॉप हाय स्पीड मध्ये गिअर मध्ये गाडी चालवणार तर तेव्हा हा लाईट तुमचा दर्शन की तुम्ही हाय स्पीड गिअर मध्ये गाडी चालवत आहे, टॉप गिअर मध्ये. त्यानंतर तुम्हाला आता जी कंपनी बॉडी बांधते
कंपनी बॉडीमध्ये तुमचं जर डोअर ओपन असेल इथं असं डोअरचं लाईट येतं की तुमचं डोअर ओपन आहे. नाही तो हाय स्पीडचा जो लाईट आहे तो समजा आपण हाय स्पीड मध्ये चालतो का चालू नाही त्याच्यासाठी दाखवतो. नाही, हे गिअर तुम्हाला इंडिकेट करतो. हा ओव्हर ड्राईव्ह हाय स्पीड मध्ये तुमची गाडी 80च्या पुढे जातच नाही. 80 सेन्सर पडतं 80 सेन्सर पडतो. तर ते तुम्हाला तिच्यामध्ये तो दाखवतो की तुम्ही हाय स्पीड गिअर मध्ये चालवत आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा गिअर चालू करसाल तर तिच्यामध्ये सिम्बॉल येते 1 2 3 4 5 हे सिम्बॉल येतात. तुम्ही कोणत्या गिअरमध्ये गाडी चालवता, कोणत्या गिअरमध्ये गाडी चालू आहे तुमची, पहिल्या गिअरमध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये ते येतो. हाय स्पीड जेव्हा तुम्ही डबल टॉप टाकणार तेव्हा हा ग्रीन लाईट लागणार. पडला पाहिजे. हा आता त्यानंतर तुम्हाला 2 बाण येतील इथले, एक हिरवा आणि एक ऑरेंज. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला जे आहे ना ही गाडी पूर्ण समोर डिस्प्लेवर लक्ष ठेवूनच चालवावी लागेल. जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही त्या गोष्टीची तोपर्यंत तुम्हाला एकदा कसं तुमच्या हातात असलं की तुम्ही किती आरपीएम गिअर शिफ्ट करायची काय तुम्हाला इंजन साऊंडवर एकदा तुम्हाला त्याची आयडिया आली तर तुम्ही नंतर चालू शकता. पण जोपर्यंत तुम्ही तिच्यामध्ये परफेक्ट होत नाही तुम्हाला डिस्प्लेवर लक्ष देऊनच गाडी चालवावं लागेल. तर हा हिरवा लाईट तुम्हाला दाखवतो गिअर तुम्ही वाढवा. पहिल्या गिअरमध्ये लागली तुम्हाला पहिला गिअरचा लाईट लागला, तुम्ही तिच्यामध्ये जितके आवश्यक तितकं वेग घेतलं, जितकं आरपीएम घेतलं, हा तुमचा हिरवा लाईट लागला. हिरवा. आता तुम्ही गाडी गिअर सेकंड गिअर मध्ये तुम्ही गाडी चालवली, त्याचा आरपीएम जिथपर्यंत पोहोचला, त्याला गाडीला पाहिजे तितकं वेग मिळाला, मग परत हा लाईट लागला. तिसऱ्या गिअर मध्ये तुम्ही त्या लाईटवरती आपण आपले गिअर ऑपरेट करायचे. त्याच्यावर आपण गिअर ऑपरेट करायचे. तुम्ही चालताना तुम्ही गाडी ब्रेक केली, तुमचा मोसम कट झाला, तर आपण काय करतो आहे त्या गिअर मध्ये गाडीला एक्सिलेटर देतो, तेव्हा तुम्हाला हा लाईट लागेल ऑरेंज रंगाचा. गिअर डाऊन करा. हा लागला म्हणजे तो म्हणते गाडी म्हणते की आता मला या गिअर मध्ये गिअर कमी करा. गिअर कमी करा. तुम्ही इथं गिअर डाऊन करायची, बाण खाली आलं, गिअर डाऊन करायची. त्यानंतर तुम्हाला हिच्यामध्ये इथे एक बटन येईल निळ्या रंगाचं, हिच्यावर अशी एक ट्रक काढलेली आहे उतारा. हा आहे रिटार्डर ब्रेक. जेव्हा तुम्ही उतरताना एक गिअर कमी करायचं. गिअर कमी केल्यानंतर हा बटन टाकायचं. तुमची गाडी कॉन्स्टंट आहे त्या स्पीडला खाली उतरणार. तुमचे ब्रेकचा उपयोग एकदम कमी होणार, त्यामुळे तुमचं टायरचं घर्षण कमी होणार, टायर कमी घासणार, ब्रेक लायनर कमी लागणार, इंजन ओव्हरहीट होणार नाही आणि तुमचं केपिटल पण व्यवस्थित. ते गिअर कंट्रोल केल्यासारखे सायलेंट म्हणजे ही होणार, कंट्रोल होणार ती ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक त्या बटनावर. जेव्हा तुम्हाला वाटलं की हिच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं आणखी स्पीड कमी पाहिजे नाही, तेव्हा ब्रेक टच करा. आपण ज्यावेळेस घाट उतरू त्यावेळेस तो समजा बटन दाबला तर त्यावेळेस इंजिनचा साऊंड वाढणार का कमी हाईटच राहणार आहे त्या आरपीएम ला राहणार. 1500 ठेवली, 1500, 2000 ठेवली. जर उतार जास्त आहे, जास्त उतार आहे तेव्हा तो आरपीएम वाढणार. वाढल्यानंतर तेव्हा तुम्ही ब्रेक टच करा, हळू ब्रेक टच करा, सोडा, तो परत कमी. जर आता आपलं लोणावळाचा उतार आहे, दिसत नाही पण गाडी भरपूर रेस होती तिच्यामध्ये, तिथं आपल्याला हे रिटार्डर ब्रेक वापरायचं. हे वापरलं का नंतर तुम्हाला ब्रेक एकदम कमी वापरावा लागतो. जिथं तुम्हाला वाटलं आरपीएम वाढतोय, इंजन रेस जास्त होते, ब्रेक टच करा, सोडून दे. ही गाडी हळूहळू हळूहळू तिच्यामध्ये तुमचं ऍक्सिडेंटचं प्रमाण पण खूप कमी होतं. आणि जेव्हा तुमचं हे बटन ऑपरेट असेल तेव्हा इथं डिस्प्लेवर तुम्हाला हा सिम्बॉल कंटिन्यू दाखवा, तुमचा रिटार्डर ब्रेक. त्याच्यात आपण त्याला असं म्हणजे इमर्जन्सी मध्ये कंट्रोल करायसाठी वापरू शकतो. तुमच्या जसं आपण नाही का क्लच गिअर कंट्रोलिंग वगैरे करतो वा, तर त्याच्या व्यतिरिक्त या बटनवरती सुद्धा गाडी कंट्रोल करतो. हे बटन दाबा, ब्रेक दाबा, तुमची गाडी जाते आत. घाट व्यतिरिक्त इमर्जन्सी चौकात वगैरे बिलकुल करू शकतो. तेवढी तुमची बुद्धी तिथे फास्ट चालली पाहिजे. ती सगळ्याची चालत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आता अर्जंट काहीतरी समोर आहे, पटकन बटन दाबलं, ब्रेक दाबलं, गाडी तुमची जागेवर कंट्रोल, जागेवरच म्हणून का मला इंजिन कंट्रोल होतं बघा त्याच्या पूर्ण इंजिन कंट्रोल. आता ही झाली बटनांची माहिती, बरोबर. आता हिच्यामध्ये मेन जो बटन जो कंपनीच्या लॉग बुक मध्ये नाही, म्हणजे जे डाटा इन्फॉर्मेशन आहे कंपनीचं, जे आतापर्यंत आपण मी व्हायरल केलं सगळ्या ठिकाणी, तिच्यामध्ये नाही, तो फक्त आपल्या बसमध्ये आहे.
तो बटन आहे इथं. हा आहे डोअरचं बटन. वरती केलं डोअर बंद, खाली दाबला डोअर चालू. याच्या बाजूला एक गोल बटन आहे लाल, हा बटन वरती ओढायचं. जेव्हा तुम्ही डोअर बंद करणार हा बटन ओढून घ्या, डोअर लॉक होऊन जाणार. तो बटन, या बटनावर पण सुद्धा तो डोअर उघडणार नाही. पट्टी बघ. हा, पट्टी दाखव. दरवाजाची पट्टी टाकली. म्हणजे यदा कदाचित रनिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी तो डोअर उघडणार किंवा कोणी खोलायचा प्रयत्न केला तरी सेफ्टी लॉक खोलणार. आणखीन एक महत्वाचं, आपल्या दरवाजा आहे गाडीचा, हा दरवाजा आहे, इथं एक लाल बटन दिलेलं आहे इमर्जन्सी मध्ये, म्हणजे दरवाजाच्या बाजूला खाली. दरवाजाच्या बाजूला खाली. हा बटन कशासाठी आहे की जेव्हा तुमची गाडी आतमध्ये दरवाजा लॉक झालेला आहे, तुम्ही बाहेर आणि तुम्हाला तो दरवाजा उघडायचे, तेव्हा हा बटन दाबा. बटन दाबून ठेवा. हा दरवाजा टोटली एअर प्रेशरवर ऑपरेट होतो. याच्यामध्ये जो एअर आहे दरवाजामध्ये, हायड्रोलिक दरवाजा आहे तर तो या मला बी माहिती हे बघा. आहे, गरजेचं आहे. हे इकडे पुन्हा भरतील की हा त्यांना बोलो, ती महत्वाचं. त्या नावाचं इकडं ए, ते दाजीला साहेब बोलायला. जितकी माहिती घेतली तेवढं चांगलं. हे पहा, जीवनात माणसाने शिकायलाच शिकायला पाहिजे. पाहिजे. काही बी आलं ना तर त्याला नाकार नाही द्यायचा. आपलं ज्ञान वाढतं. गरजेचं आहे. आपलं ज्ञान महत्वाचं, मजबूत होणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे बघा आपल्या सगळ्या ड्रायव्हरसाठी. हिच्यामध्ये आपण किती टक्के ड्रायव्हर आहेत हा, हे. सगळ्यात महत्वाचं. सोन्या, हे 3 अंगठे ते फेसबुकला व्हॉट्सअपला मी टाकून तू लाईक सगळ्यात जास्त टाकून लाईक करतो तू. ऑनलाईन त्यामध्ये या हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सांगाल की तुम्ही ड्रायव्हर कसे आहात, तर आपण लई बनावर हुशार की मी असा ड्रॉप आहे, माझं तसा ड्रॉप आहे, मी अशी गाडी चालवतो तशी गाडी चालवतो. त्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला गाडीनं पास केलं तर तुम्ही चांगले ओरिजिनल ड्रायव्हर, तुम्हाला गाडीनं फेल केलं की तुम्ही ड्रायव्हर नाही. आता हा जो सिम्बॉल आहे तर हे तुम्ही गाडी चालवण्यावर किती टक्केला किती ते तुम्हाला सांगतो. भाजी खाली बसायची जागा आहे. या इकडे या, इकडे या. दोघं इथे या. इथे या. बरं, इथे या. हा, इथे जा. आता हे तिन्ही जर आले तुम्ही 95% याच्या वरती गाडी चांगल्या प्रकारे चालवली आहे. म्हणजे तुम्ही योग्य उच्चतम चांगल्या क्वालिटीचे ड्रायव्हर आहात. एसटीला तुम्हाला ठेवायला काही अडचण नाही. ती बी BS6 गाडीची. हा नाही, BS6 चालवली म्हणजे तुम्ही BS2 ला तुम्ही चांगले चालवणार ना. जर हा कट आला, हे 2 आले म्हणजे तुम्ही 90% पेक्षा कमी प्रतीची गाडी चालवली चांगल्या प्रकारे. मग आता ह्याच्यात आपली काय काय चुका होऊ राहिले ते हम सांगणार का? तो असा होतो मला आता. ही माहिती जी स्टार्टला दिली मी, हा, ही माहिती लक्षात घेऊनच गाडी चालवायची, तेव्हा तो उलटा होतो मग. तुम्हाला लागेल. असं नाही होतो. पलटी. आता हे तो पलटी मारून देतो म्हणजे तुम्ही 2 आले. द्या 2 गाडी आले चालवली. म्हणजे तुम्ही 90% पेक्षा म्हणजे तुम्हाला थोडीशी इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. चेंज हो जाता ना व्हायचा. पूर्ण ते वेगवेगळं आहे. हा. आता हे दुसरं पण गेलं, आता एकच राहील. म्हणजे तुम्ही 80% पेक्षा खालचे ड्रायव्हर, त्याच्यापेक्षा तुम्हाला हे आहे. म्हणजे आपलं काय तर चुकू लागलं. कुठेतरी आपण ड्राईव्ह चुकतोय आपली गरज आहे. काहीतरी आता हा सिम्बॉल झाला, हा असा उलटा झाला, हा उलटा झाला. एक उलटा झाला, तुम्ही 75% पेक्षा खालच्या प्रतीचे ड्रायव्हर. 2 झाले म्हणजे तुम्हाला नाही, एकाच झालं म्हणजे तुम्हाला 75% गाडी शिकायची गरज आहे. 80% म्हणजे तुम्ही 2 आले म्हणजे तुम्ही 80%च्या वरती तुम्हाला गाडी आणखी शिकायची गरज आहे. आणि 3 आले म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून ते गाडी चालू शकत नाही. तुम्ही चालक उच्च प्रतीचे चालकच नाही. म्हणजे ती बायको स्वतः म्हणती तू माझा नवरा व्हायचं कामाचं नाही. उदाहरणार्थ म्हणजे सुद्धा मग माझा नवरा हो असं त्या गाडीचं हे 3 त्याची सिम्बॉल आहे. आणि हे सिम्बॉल आपल्याला लाईक घ्यायचे तर कशी घ्यायची, जशी मी तुम्हाला स्टार्ट पासून सांगितली माहिती. गाडीवर बसले, बॅटरी कट ऑफ स्विच ऑन केलं, ऑन केल्यानंतर डिस्प्ले पूर्ण बघितलं, डिस्प्ले बघितल्यानंतर
तुम्हाला तिच्यामध्ये काय काय लाईट्स आहेत ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. कोणते लाईट चालू पाहिजे, कोणते बंद पाहिजे. सगळे बंद पाहिजे, फक्त 2 लाईट चालू पाहिजे. तिच्यातला तुम्ही गाडी चालू केल्यानंतर ते दोन्ही लाईट पैकी एक लाईट बंद होणार बॅटरीच. जेव्हा तुम्ही हँड ब्रेक काढणार, एअर प्रेशर फुल होणार, तेव्हा तुमचा तो पार्किंगचा लाईट पण जाणार. या व्यतिरिक्त कोणता लाईट तिच्यामध्ये चालू नको. नंतर तुम्हाला फक्त गिअरचे सिम्बॉल तुम्हाला दिसणार. गिअर तुम्ही वरती वाढवायचं, खाली डाऊन करायचे आणि कोणत्या गिअरमध्ये गाडी चालू आहे ते तुम्हाला तिच्यामध्ये दाखवणार. सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रेशरला आपण आतापर्यंत प्रेशर एक्सिलेटर देऊन भरत होतो. आता गरज नाही, ऑटोमॅटिक प्रेशर भरतात. 3 Idling मध्ये. मिनिटं आयडलिंग मध्ये वाहन ठेवले आता की 8 ते 10 पर्यंत प्रेशर आपलं ऑटोमॅटिक येतं. एक्सिलेटरला न डिस्प्लेच्या टच करता. डिस्प्लेच्या पहिले खाली आपल्याला दोन फक्त बटन आहेत. हॉंग 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 केलं का चाललं काटा पुढं असे सोडून 2 काळे द्यायचं. बटन येतं डिस्प्लेच्या खाली. हा इकडचं बटन आहे सेट आणि हा आहे मोड. हा मोडचं बटन दाबून तुम्हाला डिस्प्ले चेंज होणार. चेंज कसं होणार, आता तुम्हाला रेग्युलरचा आहे तर हा होम डिस्प्ले आहे. आता तुम्हाला दाखवलं हा होम डिस्प्ले आहे. हा कंटिन्यू तुमचा असा डिस्प्ले राहणार. त्यानंतर तुम्ही मोड बटन चेंज केलं की याच्यामध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी माहिती की तुमच्या गाडीमध्ये आणखी किती किलोमीटर चालायचं डिझेल आहे ते तुम्हाला दाखवणार. त्यानंतर म्हणजे पट्टी टाकायची गरज नाही आपल्याला. तुम्हाला त्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते मी व्हिडिओ बनवून तिच्यामध्ये दाखवलेले की या गाडीमध्ये काही दोष नाही. तर तिच्यात तुम्हाला तो सिम्बॉल दाखवा की गाडीच्या EDC मध्ये प्रॉब्लेम आहे, गाडीच्या मध्ये प्रॉब्लेम आहे, गाडीमध्ये कुलंट कमी आहे, गाडीमध्ये तुम्हाला आणखी जर यदा कदाचित एक लक्षात ठेवा, गाडी घेतल्यानंतर लाईट शॉर्ट होऊ शकतो. हे जे आहे याच्यामध्ये आपले पार्किंग लाईट आहे खाली, तो शॉर्ट होऊ शकतो, तो तुम्हाला डिस्प्ले करणार नाही. म्हणून गाडी घेतल्यानंतर सगळ्यात पहिले या मोड बटनवर जाऊन गाडीमध्ये काही मेसेज आहे का चेक करा. तो बटन दाबायचं. पहिला दाबला तिच्यामध्ये किलोमीटर किती डिझेल चालणार, किती आहे ते येणार. दुसरं दाबलं तिच्यामध्ये तो तुम्हाला फॉल्ट दाखवणार की तुमच्या गाडीमध्ये काय फॉल्ट आहे. तुमच्या गाडीमध्ये इंजिन ऑइल कमी आहे, कुलंट कमी आहे, फिल्टरमध्ये पाणी आहे, किंवा तुमच्या आणखीन एअर प्रेशर तुमचं चढत नाहीये, तुमच्या इंजिनमध्ये दोष आहे, तुमच्या स्टेअरिंगचं कुलंटचं पण एक बरं का एक राहिलं तुम्हाला सांगायचं. तिच्यामध्ये एक तुमचं स्टेअरिंगचं पण आहे ना, स्टेअरिंगचं एक इथं लाईट दिलं स्टेअरिंगचा लाईट लागला म्हणजे तुमच्या पॉवर स्टेअरिंगमध्ये ऑइल कमी किंवा तिच्यामध्ये दोष आहे, स्टेअरिंग बॉक्समध्ये दोष आहे. तिच्यामध्ये तुमचं स्टेअरिंगचं लाईट लागला, तुम्ही तात्काळ तिच्यामध्ये स्टेअरिंग ऑइल टॉपअप करा. टाकल्याशिवाय गाडी काढू नये. ते ऑइल टॉपअप करा. तुमचं स्टेअरिंग फ्री विथ नसतं. बॉक्समध्ये सुद्धा दोष असू शकतो, तर तो दोष तुम्ही मेकॅनिक कडून तो दुरुस्त करून घ्यायचा. ही माहिती तुम्ही स्वतः मेसेज डिस्प्ले मेसेजवर चेक करायची आहे. कारण होऊ शकतो ना आपल्या डिस्प्ले मधलं लाईट एखादा शॉर्ट होऊ शकतो, याची गॅरंटी नाही ना. आता आपले ते BS4चे बरेच पैकी लाईट बंद पडली, वर्कशॉपून आणून टाकले ते 81,000ची लाईट. आता पहिलं सारखं नाही, मेकॅनिक लोक बंदच करू शकत नाही त्याला. पहिले हे मीटर काढ, ते मीटर काढ, चालणार नाही आता ते. त्याच्यामध्ये तुम्हाला ते काहीच करू स्वतःहून शकत नाही आता. डिस्प्ले चेक करणं आहे. या डिस्प्लेमध्ये आपल्याला काही गाडीचा दोष आहे का हे पहिले योग्य बघणे आणि त्या बघितल्यानंतरच आपली गाडी चालू करणे. पहिले 6 महिन्यात सगळे बटन गायब ना. आता हे झालं, डिस्प्लेची माहिती आली सगळ्यांना. जर तुम्हाला रिसेट करायचं परत एकदा, तुमचा फॉल्ट निघला, तुमच्या गाडीमध्ये कुलंट कमी आहे किंवा इंजिन ऑइल कमी आहे, ते तुम्ही टाकू. ते टाकल्यानंतर पण यदा कदाचित लाईट चालू आहे, मग काय करायचं, पहिले स्टार्टिंगला गाडी चालू नाही करायची, इग्निशन स्विच ऑन करायचं. 2 बटन आहेत, ते दोन्ही बटन एक सोबत दाबून ठेवायचे. एक 5 ते 7 सेकंद ते दाबून ठेवले की तो मेसेज आहे तो डिलीट होऊन जाईल. मेसेज समजा आपण काम केल्यानंतर डिलीट झाला नाही मेसेज, तर ते 2 बटन दाबून ठेवायचे, मग तो डिलीट होऊन जाईल. आता घोड्यानं गाडी आणली, त्यानं चांगली नाही चालवली गाडी, त्या गाडीनं तिला 3 मार्क देऊन टाकले, त्यानं गाडी चांगली नाही चालवली. सोन्यानं गाडी घेतली, मग सोन्यानं चांगली गाडी चालवली, मग ती तसेच आहे. सोन्या म्हणायला मी तर गाडी चांगली चालवलं, मग ते मार्क जाईना. त्यासाठी पण जेव्हा तुम्ही गाडी हाताळता तेव्हा हे जर लाईट तुम्हाला डिसलाईकची दिसत असेल खालची 3 अशी,
तर हे 2 बटन दाबून ठेवायचे, त्याला रिसेट करून घ्यायचं. रिसेट म्हणजे रिफ्रेश. सकाळी गाडी घेताना हे डिस्प्ले तुम्ही पूर्ण चेक करणे, सेट आणि मोड का दोन्ही सेट आणि मोड दोन्ही एक सोबत दाबून घेणे. गाडीचं डिलीट होऊन जाणार जर सर. समजा आता आता आलं इतिहास संपला. AWS साहेब आले संध्याकाळी, कशी गाडी चालवली ती मी बघतो, आणि ती कालचीच गाडी त्यानं चालवली, तो डिस्लाईकचं बटन केलं, तुम्हाला बोला. आता असं नाही का ज्याचा दोष त्यालाच बसन तो, असं नाही का दुसऱ्याचा दोष आपल्या ज्यानं पाठे तोडून आणले तर आपल्यावर येत होती, असं सेट नाही. करून घेतलं म्हणजे ती गाडी रिसेट होऊन जाईल. मग तुम्ही जी गाडी चालवणार त्याचे मार्क ती गाडी देणार. म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं की सकाळी गाडी चालू घेतल्यानंतर लाईट जरी नाही लागले तरी या मोड बटनवर जाऊन गाडीमधले फॉल्ट चेक करायचे. आता हे तुम्ही केले फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. मग आता होम डिस्प्लेवर येत नाही, सेटचं बटन दाबवा, सेटचं बटन दाबल्यानंतर तो परत होम डिस्प्लेवर येऊन जाईल. झालं, हे तुमची सगळी माहिती ओके होती. तिच्यामध्ये आता ते तुम्ही पूर्ण पहिल्यापासून गाडी चालू करू शकता. हा सगळ्यात मेन महत्वाचा डिस्प्ले आहे, तिच्यावर सगळ्याचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि उतरताना तुम्हाला ते रिटायरचं बटन वापरणं आहे. उताराला ते बटन रिटायरचं गाडी ओव्हर होऊ द्यायची नाही, रिकंट्रोलर द्यायची नाही. ओव्हररन म्हणतात त्याला. काय म्हणतात, जेव्हा आपण गाडी उतरतो इंजिन करतो त्याला ओव्हररन म्हणतात. आरपीएम ते लाल गाडीच्या पलीकडे जात जात ते जाऊ दे. गाडी ओव्हररन होऊ द्यायची नाही, बस ब्रेक मारायची नाही. कारण ही गाडी सगळ्यात ज्यादा त्याच्यात शक्ती ज्यादा आहे. ब्रेक मारलं अशी शक्ती फार आहे याला. फुल ब्रेक वॉल पण जाऊ शकतो. आणि जे ब्रेक पॅटर्न असे नाही आहेत, असे टाटा गाडी सारखे असे दाबले म्हणजे त्याचा फुल ब्रेक वॉल लवकर जाऊ शकतो. बस ब्रेक मारायची नाही. उतरताना एकदम म्हणजे ही गाडी आहे ना, आपण नाही चालवायची, ती गाडी आपल्याला तशी चालवल तसं आपण चालवायचं. थोडक्यात आपण तिला नाही चालवायची, ती आपल्याला चालवू तसं आपण चालायचं. ती म्हणते आता असं करा तसं करा. ब्रेकचं बटन दिलेलं आहे का? हा, निळ्या रंगाचं बटन आहे. निळ्या रंगाचं बटन आहे असं, तिच्यावर हे असं एक ट्रकचं चिन्ह असं फक्त ते उतारावर उतारावर म्हणजे हाय उतार आहे ना, ते दाबून दिलं बटन एक्सलेटर द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक त्याच स्पीडने चालणार. जेव्हा जास्त उतार असेल, गाडी रेस होतीये, तर मग ब्रेक टच करा सोडा, टच करा सोडा, गाडी आटोक्यात उतरते. आणि याचं एक मेन महत्वाचं कारण काय आहे की आता आपण BS3च्या गाड्याचं आपल्या डेपोमध्ये 50, 55, 52 कॅपिटल आहे. BS4 आली, फार गांड आढळली लोकांनी, पण तिचं कॅपिटल काही 46 पुढे जाईल, सगळ्या रूटला टाकली जातो का नाही जात. कारण इंजिनचं पॉवर वाढलं की डिझेल कन्झम्पशन वाढलं, रोडवरचं ट्रॅफिक पण वाढलं. आणि जर तुम्ही ही टेक्निक वापरली तर तुम्हाला गाडी 100% कॅपिटल. कारण काय होतं की एक माझा प्रश्न आहे, पुण्या साईडला देणार नाही सगळीकडे जाणार आहे. लॉंग रूटला देणार नाही, आता काय ते डोंबिवलीला देणार का? ते म्हणाले ॲव्हरेज देणार नाही, कॅपिटल देणार नाही. देणार नाही, थोडाफार फरक पडेल नक्की, थोडाफार पडेल ना. फरक पडेल ना, पुण्या रोडला जाऊ आतमध्ये फरक पडणार आहे. तिथं कसं ट्रॅफिक जाम असतं, या गाडीचा वारंवार capital बंद आहे. नाही करू शकत. ते सारखं ट्रॅफिक नसतो, कमी असतो ना. पण आपल्या पुणे रोडला ज्या गाड्या टाकल्या होत्या ना 81, 64, फार ती 36 आणि 37च्या पुढे कॅपिटल जात नव्हतं, म्हणून त्या पुण्याहून काढल्या नाही होती गाड्या. फार मी पोंबललो ड्रायव्हरला, अरे बाबा ते पुणे रोडच्या गाड्या काढून टाकतात, ते AWS तुम्ही नका चालू, तुम्ही नीट चालवा. कमीत कमी 42-43. मला AWS ला बोललो मी त्या गाड्या टाकायच्या संबंधित. AWS मध्ये मला 43 द्या तुम्ही, ठीक आहे 46 नका देऊ, 43 द्या ना. पण तुम्ही डायरेक्ट 36 आणि 37 वर कॅपिटल आणून राहिले तिचं. मग ते कसं काय मी तुम्हाला एका लिटरला तुम्ही 3.5 लिटर मध्ये ती त्याला 3.5 किलोमीटर मध्ये येते. हा. इतके कमी capital नाही. आता कॅपिटल हॉर्न त्याचं स्टेरिंग मध्ये दिलेले प्रश्न नाही. हा इथे एक बाजूला एक बटन आहे, कंट्रोल मध्ये असं फिरायचा. जे हेडलाईटचं बटन आहे ना त्याच्या बाजूला एक बटन आहे. तो कशाचं, फोग लॅम्पचे, खालची फोग लॅम्प, खाली छोटे लाईट आहेत ना, तो त्याच आहे. आणि आता मेन म्हणजे ही दांडी, या दांडीत सगळे फंक्शन आहे. आता आपल्या या गाडीमध्ये त्यांनी जर कमी केलं असेल, कारण ही गाडी मी अक्षरशः बसलो नाही, बघितली सुद्धा नाही आतून तिला, तर पण फंक्शन आहे, ते ऑपरेशन आहे की नाही ऑपरेटिंग मध्ये गाडी आल्यानंतर कळलं आपल्याला. तिच्यामध्ये लिहिलेलं इथं रेस,
इथं हॉर्न सारखं बटन आहे ते लिहिलेले रेस. आणि हे जसं फोगलॅम्पचं बटन आहे ना, इथं हे एक बटन आहे. आता याच्यामध्ये हे वायपरचे बटन आहे. वायपर हा जो बटन आहे पहिला, हा वायपरचे. वायपर ते चालू बंद करणार. बरोबर, दांडीवर उचलली की तुमचं पाणी उडणार. BS4 ला आणलेलं जसं आहे तसं सेम सिस्टीम. पण आता हे जो बटन आहे रेस आणि हा जो बाण आहे हा कशाचा आहे? ही सगळ्यात महत्वाची. स्पीड वाढ भाजी. जेव्हा तुम्ही गाडी चालू राहिले, प्लेन रोडला लागले तुम्ही, धुळे आपले लातूर उस्मानाबाद त्या रोडला लागली किंवा समृद्धी महामार्गाला तुम्ही सीसी घेऊन काही चालले, तुम्हाला आता पाय द्यायची गरज नाही. गाडी सारखी चालणार, ब्रेक मारायची गरज नाही. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, हा रेसचं बटन दाबून ठेवायचं, एक्सिलेटरवर पाय ठेवायची, तुमची स्पीड कॉन्स्टंट करायची. गाडी 80 वर सेन्सर पडणार. पण जर तुम्हाला वाटलं की नाही 80 खूप होईल, इमर्जन्सीमध्ये आपल्याला कंट्रोल करता येईल, 70 पाहिजे. 70 पर्यंत काटा घेऊन जा, रेसचं बटन दाबून ठेवा, ऑनचा दाबून ठेवा. मोकळ्या रोडला उपयोग मोकळा करायचा. रोड. ते दाबून ठेवलं की ती गाडी एक्सिलेटरचा पाय काढून घ्या. एकसारखी चालेल. ती गाडी ते 70 मध्येच चालली. प्लेन रोड कमी करायचं मग प्लेन कमी करायचं. हा सांगतो ना, ती गाडी 70 मध्येच चालणार. तुमच्या समोर जर काही आलं, प्रॉब्लेम आला, तुम्हाला अडचण आली, तुम्ही ब्रेक टच करा, तो ती सेन्सर सोडून देईल. ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक सेन्सर सोडून देईल. ब्रेक दाबला तो सेन्सर सोडणार. मग परत तुम्हाला जर इथं बाण आला की गिअर डाऊन करायचं, गिअर डाऊन करा, परत एक्सिलेटर घ्या, परत टॉप गिअर मध्ये घ्या. टॉप गिअर मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक्सिलेटर दाबायची गरज नाही. ही जी दांडी आहे का इथलची, ही बाणवाली, तिला फक्त दाबा, सोडून द्या, ती परत 70 ला ऑटोमॅटिक रिटर्न 70 ला येणार. पायाला आराम. आता ती हिच्यामध्ये आपल्या कार्यान्वित आहे की नाही हे आपल्याला गाडी आल्यानंतर तू गाडी आली का आणि ते कॅपिटल साठी अतिउत्तम. कॅपिटल जर तुम्हाला त्या गाडीचं घ्यायचं असेल